मोठ्या मोठ्या माईकडे रे. हा हा. झाली ना तयारी? चल चल, गणेशाची मूर्ती कोठे? आमच्या या गरीबाकडे खायची गणेश मूर्ती निया. आता ते गणेश बनवणारे सुद्धा आडम दाखवू लागले. काल त्या शेतात भक्ताकडे गेले. कसं म्हणता काय रे गड्या, इतक्या दिवस नीट झालं, आता काय माझ्याकडे गणेश मूर्ती नाही, मी काय करू? ही नाही हारलो. आता गणेश मूर्तीला भागवून घ्या. बरं बाबा, घेतो भागवून. आता नारळ तरी देशील? भटजीनू, काय झालं सांगा तुमका? काय ढोरा वाचून येताना त्या दादा दाबोळ करायच्या माडाचं नाल पडलेलं लावलं. बरं असं घराकडे घेऊन दिलं. घराकडे झोळत होतं ना, पुन्हा सोलून ठेवतो ना, सोलू होतं तर भूतूत कुसको गावलं. त्या माका सांगा, मी तुमका खायसून देऊ ना. कुठची झोप मारली आणि तुझ्याकडे आलो. बरं आता अक्षता तरी देशील? तर होय काय असता त्या कामण्या मावळ्याकडे केव्हा सांगितलं. अरे शिट्ट्या, अक्षता म्हणजे तांदूळ, ते तरी आहेत का? भटजीनू, तुम्ही गावातच राहतात ना? गेल्या वर्षा पाऊस येऊन सगळा भात करपान गेला आणि यंदा धो धो पाऊस. सगळा भावाने ते मोठे कॉमिले सांगा तुमका. आमच्या एका वेळेच्या वांदे का माका सांगा भटजीनू, मी तुमका खायसून देऊ तांदूळ. त्या तांदळाचा भागवून घ्या. बरं बाबा, घेतो भागवून. बाई खाली घे, हाताने खाली. हा. आता दुर्वा तरी देशील? त्या संदीप दाभोळकराच्या गावात दुधात जाऊचा भयंकर वाया. आता त्या गोमतीने तुझ्या काय घोडं मारलं? काय घोडं मारले? त्या संदीप दाभोळकराला आपल्या गायच्या गळ्यात दोरी बांधायचं. सगळ्या मेरे चरायला कसली हरियाळलेली सांगा तुमका. एक सुद्धा आले ठेवक ना. आता तुम्ही मागा सांगा तुमका खायसून दुर्वा देऊ. त्या दुर्वाचा भागवून घ्या. बरं बाबा, घेतो भागवून. लाडू घे, यांच्याकडे दोन आहे, मी एखाद. बाई लाडू घ्या. आता गंध तरी देशील? भटजीन, तुमच्या बागल्या त्याचा मांजराचा पार नाही मा. अरे तेरे कशाला तुला? तुझ्या घरात उंदीर उपाशी मारताय आणि ते मांजराचे पिल्लू देऊन का त्याला मारणार आहे? मी बाबा ते पाप करणार नाही. भटजीनू, तसा नाही हो. ती नीता पानाई केस कणसून या दिवशी गंधाची काडी आणली. ती आपली बरी उन्हान होऊन आहे तू तरी आधी माका विचारेल. दादा, तुमच्याकडे दिशी गंधाची काडी आ? मी आगले नाही गे बाई, तुझ्याकडे असा तर ती. मग तिच्याकडची घराकडे घेऊन दिलं आणि ते टेपला ठेवलेलं. ती सुद्धा उतरावी पळायली बो. हे बघ गाडोबा, तुझ्याकडे मूर्ती नाही, नारळ नाही, अक्षता नाही, दुर्वा नाही, गंध नाही, फुलं नाही. भटजीनू, फुलं नको काय तुमका? फुलांशिवाय कोणी पूजा केली? आता फुलं 4-5 फुलं तरी देशील? तो जानू खरा भागवशील माझ्या तावडीत गावला ना तर त्याचं तोंड फोडून टाकतलं. आता त्याने काय केलं तुझे? काय केलं? माझ्या जास्वंदीत कसली फुलं आणि कसली कळे इल्लले. एक
वाटलं मला एवढ्यात माझी 4-5 पूजा सुद्धा करून झाली असती.